सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यावर पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख. नमस्ते. काय असेल तुमची पहिली? परवा काल भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची बैठक झाली. त्या बैठकीला खासदार, 4 आमदार, शिवसेनेचे आमदार, घटक पक्षाचे प्रतिनिधी यांची आमची सगळी एकत्रित बैठक झाली आणि या बैठकीमध्ये कोल्हापूरला 3 लोकसभा मतदारसंघाचा प्रचाराचा नारळ फोडायचा कार्यक्रम ठरलेला आहे आणि उद्धवजी आणि मुख्यमंत्री 24 तारखेला त्या कार्यक्रमाला येत आहेत. मोठ्या प्रमाणावरती तो कार्यक्रम यशस्वी करण्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि भारतीय जनता पार्टीचा सांगली जिल्ह्यातला उमेदवार देशात उच्चांकी क्रमांकानं कशा पद्धतीने येईल अशा पद्धतीचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करेल आणि भारतीय जनता पार्टी एकसंघ आहे आणि त्याच्याबद्दल कोणी मनामध्ये काही शंका घ्यायची काही गरज नाही. जिल्ह्यात तुमच्यासह अनेक आमदारांचा संजय काकांच्या उमेदवारीला विरोध होता. त्यांचं नाराजी कशी प्रकारे दिली? नाही, कसं आहे, मतप्रवाह वेगळे असू शकतात पण प्रवाह एकच आहे. भारतीय जनता पार्टी हा प्रवाह आहे. मतप्रवाह वेगळे असू शकतात आणि व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यामुळं तक्रारी, चर्चा हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळं हा सगळा विषय मुख्यमंत्र्यांच्याकडं संपलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काय अडचणी असतील, काय शंका कुशंका असतील त्या सगळ्यांच्या दूर केलेल्या आहेत. त्यामुळे एकसंघपणे भारतीय जनता पार्टी कामाला लागेल. विरोधक म्हणून गोपीचंद पडळकर यांनी संजय काकांच्या विरोधात उमेदवारी हे केलेली आहे, त्याबद्दल काय? गोपीचंदजी हे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे एक तरुण नेते आहेत आणि त्यांची काही मतं वेगळी असू शकतात. अजितराव घोरपडे यांची सुद्धा मतं काही वेगळी असू शकतात. त्यांनासुद्धा आम्ही सगळी भेटून चर्चा करणार आहे, विनंती करणार आहे. माननीय चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्रीजी पण त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा करतील आणि त्यांना विनंती करून आम्ही प्रवाहात येण्यासंबंधी चर्चा करू. एकंदरीतच आता उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भाजपकडून, लोकांना काय सांगू शकाल? मोदींनी केलेलं काम आहे, माननीय मुख्यमंत्रीजींनी केलेलं काम आहे आणि आज आपला भारत देश हा जगामध्ये वरच्या क्रमांकावरती केलेला आहे. काल सर्जिकल स्ट्राईक झाला त्यावेळेला सगळं जग भारताच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहिलं. हे मोदीजींचं फार मोठं यश आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, सिंचनासाठी दिलेला पैसा असेल, रस्त्याची कामं असतील, स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत जे काम झालं नाही ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलेलं आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी सत्तेवर येणं हा काय विषयच राहिलेला नाही. फक्त किती मताधिक्यानं पुढं जाणं, देशामध्ये आमच्या किती जास्तीत जास्त जागा येत आहेत यालाच महत्त्व आहे. बाकी मोदीजी परत पंतप्रधान होण्याच्या संदर्भात कुठली अडचण आहे असं मला वाटत नाही. कालच एक तुम्ही सांगितलं की गोपीचंद आणि अजितराव घोरपडे तुमचे मित्र आहेत, त्याबद्दल काय? भारतीय जनता पार्टीत सगळेच मित्र आहेत. आम्ही सगळे एकत्रित काम करतो. मतं वेगळी असू शकतात. संजय काका आणि मी आमच्यामध्ये फार मतभेद होते परंतु ते मतभेद कायम राहू शकतात असं नाही आणि पक्ष ह्या विषयावर सगळी एकत्र येणार, त्याच्याबद्दल काही मला अडचण वाटत नाही आणि आमच्या सगळ्यांचा विषय माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर झालेला आहे आणि मुख्यमंत्रीजी आणि चंद्रकांत दादा, गोपीचंदजी असतील किंवा घोरपडे सरकार असतील त्यांच्याशी चर्चा करतील आणि सकारात्मक निर्णय होईल अशी आशा व्यक्त करतो मी. सध्या आमच्या दोघांमध्ये कुठलेही मतभेद नसून भाजपचे संजय काका हे विक्रमी मताधिक्याने विजय होतील असा विश्वास पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केलेला आहे. भाजपकडून संजय काका पाटील हे विक्रमी मताने विजय होतील या भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या प्रतिक्रियेनंतर खुद्द संजय काकाच आज आपल्यासोबत आहेत. काका नमस्ते, काय असेल आपली पहिली प्रतिक्रिया? केंद्रातल्या आणि राज्यातल्या नेत्यांनी काल पहिल्या 16 उमेदवारी यादीमध्ये आपलं नाव घोषित केलं. गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती आणि पक्ष आणि नेत्यांशी असणारी लॉयलिटी या दोन्ही गोष्टी पाहिल्या गेल्या. त्याच्या आधारे
आदरणीय मोदीजी, आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाजी, मुख्यमंत्री महोदय आणि प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ सगळे मंत्रीगण यांनी निश्चितपणानं हा विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करेन. विकास ही मिळणारी 5 वर्षे यामध्ये आणखी गतिमान करून यामध्ये निश्चितपणानं आणखी चांगलं काम आपणाला करायची संधी या जिल्ह्यातली जनता, मतदार बंधू भगिनी, तरुण मित्र यांच्या आशीर्वादानं निश्चित मोठ्या विक्रमी मताधिक्यानं आपणाला संधी मिळेल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. राज्यामध्ये 1-2 नंबरमध्ये आपल्या लोकसभेचा मताधिक्य ज्याला लीड म्हणतो तो सांगली लोकसभा मतदारसंघ असेल. अजूनही काही समजा पक्षाचे आमचे सहकारी काही समजा रुसले असतील, फुगले असतील तर त्यांनाही बरोबर घेण्याचा प्रयत्न आमच्याकडूनही निश्चित केला जाईल. मतदार बंधू भगिनी ही निश्चितपणानं गेल्या 5 वर्षामधलं काम पाहतायत, संपर्क पाहतायत. मग ती इरिगेशनची कामं असतील, ताकारी टेंबू म्हैसाळ रोडची नॅशनल हायवेची कामं असतील, रेल्वेचं डबलीकरण असेल, विद्युतीकरण असेल, ड्रायपोर्ट असेल आणि मग लोकांच्या संपर्काच्या दृष्टिकोनातून अनेक विविध विकास कामांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे. त्याची पोचपावती लोक निश्चितपणानं देतील. नाही, नाराज म्हणता येणार नाही, इच्छा असणं गैर नाही. तिकीट मागितलं होतं पण मुख्यमंत्री महोदयांनी 3-4 दिवसापूर्वी आम्हा सगळ्या मंडळींना बोलवलं होतं. त्याचवेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की काय मनातले गैरसमज असतील ते काढून टाका आणि कामाला लागा. सगळे एक जीवानं एक दिलानं काम करायचं आहे, मोठं मताधिक्य मिळालं पाहिजे या गोष्टी सांगितल्या. आम्ही सगळी त्या दृष्टीनं प्रयत्न करून ही इलेक्शन अतिशय चांगल्या पद्धतीनं लढवू आणि चांगल्या पद्धतीनं मतदार आशीर्वाद देतील असा मतदारसंघातला एकंदर कल दिसतोय. पाहू आता चाललेल्या आहेत चर्चा, त्यांच्या दृष्टिकोनातून काही माणसं बोलत आहेत म्हणे, तर त्या दृष्टिकोनातून काय पाडतंय बघूया आपण. नाही त्या दृष्टीनं आज काय त्यावर भाष्य करणं बरोबर नाही, पण काही प्रयत्न सुरू आहेत असं आम्ही ऐकतोय. लोक त्याची पोचपावती निश्चितपणानं देतील. लोकांना संपर्क, खासदार प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन त्या दृष्टिकोनातून लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो. जो संपर्क नावाचा भाग असावा लागतो तो, आणि काम आपल्या हातून खूप चांगल्या पद्धतीनं केंद्रातल्या राज्यातल्या नेत्यांनी आपणाला मदत केल्यामुळं, पक्षानं मोठी मदत केल्यामुळं आपणाला हे काम करता आलं. त्यामुळं चांगलं यश, चांगलं मताधिक्य आपणाला मिळेल. भाजपकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी थोपवण्यासाठी अनेक विरोधक एकत्र आले असले तरी संजय काका पाटलांना मिळालेली उमेदवारी हे त्यांना चपराक देणारे आहे. आता सद्य परिस्थितीत संजय काका पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे अनेक जण म्हणत असले तरी भाजप काय रणनीती आखणार हेच आता पाहणे औत्सुक्याचे झालेले आहे. कॅमेरामॅन सत्यजित सोबत चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.